आपण गुगलवर गेलो तर NB वॉकर यांचा हा कोलोन चार्ट दिसतो. म्हणजे मोठं आतडं जे आहे ते सुदृढ आतडं अशा रीतीनं असतं आणि खराब झालेलं आतडं 6 प्रकारचे दाखवलेले आहे. इथं गुरुजींनी महत्त्वाची एक गोष्ट सांगितली की स्त्रियांना विशेष करून मुलगी वयात आली आणि मासिक पोळ झाली की जीवघेणी ते दुखायला लागतं. ताई म्हणते मुली मला पण असंच व्हायचं. तर गुरुजी सांगतात की आपलं जे गुदद्वार आहे तिथं मळ साठतो आणि मासिक पाळीच्या 8 दिवस अगोदर जर नियमितपणे मुलींनी सकाळ संध्याकाळ एनिमा घेतला तर मासिक पाळीमधील दुखणं निघून जातं. अशाच रीतीनं इथं 79 पॉईंट्स आहेत जिथं अन्न पचन होतं या मोठ्या आतड्यात. त्यामध्ये एक असतं की बरंच जर अँटीबायोटिक घेतलं गेलं तर ग्लुकोज ॲब्सॉर्ब होत नाही आणि मुलांना शाळकरी मुलांना टाईप 2 डायबिटीज म्हणजे एनिमा देऊन त्याला इन्शुलिन देऊन त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. तर अशा रीतीनं हे पुणे इथं तप सेवा सुमिरणचं जे शिबिर आहे त्या ठिकाणी मला हे फोटो काढण्याचे योग आलेत आणि आपण दानधर्म करावा यासाठी ही ईश प्रार्थना आहे. कारण हवा, प्रकाश, आपलं वृक्ष, नदी, आपलं सर्वच त्यांच्याकडे आहे ते देत असतात आणि देणं हा आमचासुद्धा धर्म असायला पाहिजे. अशाच रीतीनं हे पोस्टर आहे जिथं तुमचा जो दिनक्रम आहे सकाळी 10 वाजेपर्यंत उपवास, 10-11पर्यंत तो अंगठा दाखवलेला आहे. मग पहिलं बोर्ड जे आहे तर 12 वाजता हिरव्या पाण्यांचा आणि फळांचा ज्यूस. त्यानंतर 1 वाजता आपलं सलाड, 3 वाजता पुन्हा कारल्याचा ज्यूस आणि रात्री 7-8 वाजता जेवण. अशा प्रकारची ही रचना तप सेवा सुरूमध्ये सांगितलेली आहे.